वैश्विक तापमानवाढीमुळं वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे आणि त्यामुळं सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्याला तोंड द्यावं लागेल. त्याची मानसिकता तयार ठेवा, सरकारवर अवलंबून राहू नका, असा मानभावी सल्ला पाशा पटेल यांनी दिलेला आहे. वास्तविक पाहता पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत. असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शरद जोशी सांगायचे की शेतकऱ्याला मदत करायची आवश्यकता नाही, पण शेतकऱ्यांना त्याच दारिद्र्यामध्ये खितपत पडावं म्हणून सरकार त्याच्या उरावर बसलेलं आहे, ते उठावं. शेतकरी सक्षमपणानं स्वतःचा व्यवसाय करू शकेल. शेतकऱ्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये, देशांतर्गत बाजारामध्ये जेव्हा चांगला भाव मिळतो तेव्हा एकतर बाहेरून आयात केलं जातं किंवा निर्यातीवर बंदी घातली जाते.